कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल नाही सापडला ना पे, माझ्या हातून तिचा जीव जाईल। आपल्याला आपला अमोल सुखरूप घरी हवाय ना, शांत राहा, आपण आतमध्ये जाऊन बघूया एकदम काय होतंय आधी, मग आपण पुढचा विचार करू। अर्जुन, अमोलसाठी म्हणते मी, प्लीज। या पी शेवटी माझ्यापर्यंत पोहोचलीच। कशी काय एवढी हुशार जन्माला आली काय माहिती। हा अर्जा पिल्लई खाकी डोक्याचा आहे। या आपणी जर माझ्यावर शंका घेतली नसती ना, तर आज सगळं माझ्या मनासारखं झालं असतं। कसलं काय, जाऊ दे मरू, त्या बारक्याला आता शोधून आणलं पाहिजे, नाही तर बया हा अर्जा नरड दाबून मारून टाकेल मला। कुठं गेला असेल अमोल? अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ, सापडतील छोटे सरकार। दिप्या, काय मागमूस लागला खरे तुला? नाही बापू, सगळीकडे बघितलं मी, पण कुठंच नाही गावला अमोल। अहो मागच्या वेळी छोटे सरकार नाश्ता आणायला गेले होते, तेव्हा आपण असेच घाबरलो होतो, पण आता हा अंधार आणि पावसामुळे मला खूपच भीती वाटतेय। बापू, अहो देव न करो, पण अमोल जर का सापडला नाही ना, तर माझी जगायची इच्छा संपून जाईल हो। विनायकराव, असं नका बोलू, सापडेल अमोल। यांची कुठे ती? उशीर झाला, ती म्हातारी पण गायब आहे। दाजी, ते नक्कीच आपल्यापासून काय तर लपवत्या बरं का। तिची हौस बीच पूर्ण करणार आहे आता। दिप्या, पटकन बघ, शोध तिला। हो, मी बघतो। अहो अर्जुन दादा, पण त्या पुयाजी इथंच होत्या ना, मग ह्या सगळ्यात त्यांची काय चूक आहे? मोना, हे बघा, आता काय चूक काय बरोबर पेक्षा त्या कुठे आहेत ना हे बघितलं पाहिजे। काय चाललंय अमोलच्या बाबतीत? एवढ्या रात्री कुठे गेला असेल तो? बापू, तुम्ही शांत व्हा, तो सापडेल, थांबा जरा। आमच्या, अरे काय बी कर, पण माझ्या अमोलला शोधून आण रे। अरे मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय। कदम कदम असं धीर सोडून नाही चालणार। तुम्ही शांत व्हा, सापडेल तो। थांबा। बाबा शांत व्हा परत। अर्जुन, आपण सगळ्यांना धीर देतोय, पण माझा धीर सुटत चाललाय। ते असं करून कसं झालं? मी तुला किती वेळेला सांगितलंय, मला न सांगता तू कुठे जायचं नाही, तू कुठे गेला होता? अरे अमोल, अरे आमचा विचार करत जा की रे बाळा, असं कुठे निघून जातो तू? आजोबा, मी ब्रह्मकमळ आणायला गेलो होतो। अरे पण बाळा, तू कशाला आणायला गेला होतास? मामा, अरे हे फुल घरात असलं ना की सगळे एकत्र राहतात, भांडण होत नाही, म्हणून मी हे आणायला गेलो होतो। अमोल बाळा, ब्रह्मकमळाचं फुल घरात असेल तर भांडणं होत नाहीत, सगळेजण एकत्र राहतात, हे तुला कोणी सांगितलं रे? फुयाजीने। फुयाजी, तुम्हाला माहिती आहे का अमोलचं वय काय? हो काय, त्याला अजून 8 वर्ष पण पूर्ण झाले नाहीत, आणि तुम्ही त्याला घेऊन रात्रीचं फुल आणायला गेला होतात का? मालक, माझे काही बी चूक नाही बघा। आता मी पडले नोकर माणूस, आणि ते जरी बारका असलं तरी मालक आहे ना, मग त्याने सांगितलं मला ते ऐकायला पाहिजे, ते चल म्हणलं म्हणून। आओ फुई आजी, तो लहान आहे, तुम्ही तर मोठे आहेत ना, तुम्हाला कळायला पाहिजे ना। तसं नाही साहेब, आता ते म्हणाले की मला घरात अजिबात अडचण नकोय, भैयाजी चला आपण
आणायला जाऊ म्हणून मी गेले. छोटे मालकच म्हणले की घरात कोणाला बोलू नका फुयाची, म्हणून मग अशी तुम्हाला काही बोलले नाही हो खरंच. बाबा मी आपल्या घराच्या आनंदासाठी फुल आणायला गेलो. अमोल पास हा पास आता. मी तुला कितीदा सांगितलंय, मला सांगितल्याशिवाय तू कुठेच जायचं नाही, सांगितलंय ना. आणि काय फुई आजी, घरात सगळं नीट चाललंय ना, सगळं छान आहे ना, मग तुम्ही त्याला काय सांगितलं? घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी हे फुल आणायचं म्हणून का सांगितलं तुम्ही? मॅडम आता कसं सांगू तुम्हाला, त्या साहेबांच्या मैत्री नव्हत्या का आल्या घरी बया, तवा दाखल्या मालकांचं तोंड लय हो बारीक झालं होतं. मला लय वाईट वाटलं. विचारा पाहिजे तर कोणा बाईला आहे का नाही मला बाई. अहो वंस खरं आहे. अहो आर्याताई घरी आल्या किंवा अर्जुनदादांच्या आसपास जरी असल्या ना तरी छोटे सरकार खूप नाराज असतात. आणि आज सकाळी आर्याताई अर्जुनदादांना घेऊन गेले ना, त्यामुळे तर ते खूपच नाराज होते. फुईयाजी, यानंतर असं काही करायचं असेल ना तर पहिल्यांदा मला सांगायचं. इथून पुढे असा हलगर्जीपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. आणि हे बघा, मी तू शांत हो. आणि फुयाजी, तुमचं खरंच आज चुकलंय बरं का. अहो लहान लेकरू हट्ट करतंय म्हणून त्याला पाहिजे ते द्यायचं नसतं हो. अशानं जीवावर बेतेल त्याच्या. बापू पण त्यांची काय चूक आहे? त्या तर चांगल्यासाठीच घेऊन गेले होते ना छोटे सरकारांना. हो ना, ज्यातलं आपल्याला कळत नाही ते बोलत जाऊ नको. अगं येळ गेल्यावर चूक कुणाची ही विचारून काहीच उपयोग होत नाही ग. हा आज ना मला खरंच लई भ्या वाटलं होतं ग. विनू बाबा, तुम्ही सावरा स्वतःला. आता आलाय ना अमोल. हो आजोबा, आय एम सॉरी. मी पुढे असं नाही करणार. अमोल तू अजिबात ऐकत नाही असं कोणाचं. अमोल बाळा, मी आरे मावशी बरोबर असलेलं तुला आवडत नसेल ना तर मी तिच्यापासून लांब राहील. पण तू प्लीज असलं काय परत करू नकोस हा, प्लीज. हो बाबा प्लीज मला माफ कर प्लीज. आप्या, अगं काय का असं ना, आज लेकरानं ब्रह्मकमळ आणलंय. ही नव्या आनंदाची चाहूल असेल. नको नाराज हो त्याच्यावर. हो बापू, जे काही चाललंय ते त्याच्यासाठीच चाललंय ना. मग त्याला कळत नाहीये का? मा अगं ह्या फुलांना आपल्या घरातलं वातावरण छान लाईन बघ. आणि तू आणि बाबा अजून खुश राहा. अमोल परत असं करायचं नाही. सॉरी मा. अबे, अगं चल आता हेच फुल अमोलच्या हातनं आपण देवापुढे ठेवूया. चल चल चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.